हिमायतनगर नगरपंचायतीचा पदग्रहण सोहळा आज पार पडला। एकंदरीत आपल्यासोबत हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आहेत। त्यांच्याकडून जाणून घ्या एकंदरीत कशा प्रकारचं हे नियोजन होतं आणि काय सांगणार सर? आज नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर आज नगराध्यक्षाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। आजपासून नगराध्यक्षांचा नगरपंचायतीवरला कार्यकाळ सुरू झाला आणि येणाऱ्या लवकरच माझ्या मते 7 दिवसाच्या फरकाने उपाध्यक्ष आणि राहिलेले उर्वरित त्या ठिकाणी जे हे आहे उपनिवड ती त्या ठिकाणी करण्यात येईल। या निमित्ताने मी एवढंच सांगतो, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये जे काही नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये विकासात्मक कामं करायची होती, बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी बरेच कामं त्या ठिकाणी मार्गी लावले, पण आजही शहरामध्ये भरपूर त्या ठिकाणी काम करण्याचं शिल्लक आहे, उणीव आहे। येणाऱ्या काळामध्ये जे या शहरामधले उर्वरित राहिलेले कामं आहेत, पण ते अंतर्गत रस्त्याची कामं असतील, त्या ठिकाणी शमशानभूमीच्या सुशोभीकरणाचं काम असेल, त्या ठिकाणी शहरातील उद्यानाचं काम असेल, त्या ठिकाणी काही धार्मिक स्थळाच्या विकासाचं काम असेल, अनेक कामं त्या ठिकाणी शहरामधले आहेत। त्या कामासाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही जनतेच्या आशीर्वादावर, जे जनतेने आशीर्वाद देऊन या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, त्याच जनतेच्या आशीर्वादावर राहिलेले उर्वरित कामं निश्चित नगराध्यक्ष नगरसेवकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यात येईल, मी आपल्याला निमित्ताने सांगतो। सर, निवडणुकीच्या काळामध्ये आहे ना, विद्यमान आमदारांनी सांगितले होते की नगरपंचायतीवर सत्ता येण्यासाठी वरील पदे असणे गरजेचे आहे आणि सध्यामध्ये आपल्याकडे माजी आमदारकीचं पद वगैरे नाही तर विकास करू शकणार आहे। याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता कारण जनतेने तुम्हाला आहे ना एकाची सत्ता दिलेली आहे। मी मागच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस नगरपंचायतीची प्रथम निवडणूक झाली आहे, नगरपंचायती अस्तित्वात आलं त्यावेळेस सुद्धा आम्ही विरोधात होतो। त्यावेळेस सुद्धा सरकार इथं भाजप सेनेचं होतं, त्यावेळेस सुद्धा इथले आमदार सेनेचे होते, तरी पण आम्ही या शहरामध्ये जे काही विकास करून दाखवतात ते आम्ही दाखवलेलं आहे। हे आम्ही म्हणण्यापेक्षा हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे। म्हणून या ठिकाणी काम करणाऱ्यासाठी सत्ताची वगैरे काही आवश्यकता नाही। आम्ही कशा पद्धतीनं काम करायची याची आम्हाला सगळी त्या ठिकाणी विकास कसा करायचा याचा सगळा अनुभव आम्हाला आहे आणि ते निश्चित आम्ही मागच्या काळात तसा करून दाखवला, येणाऱ्या काळात सुद्धा करून दाखवला। सर, सध्यामध्ये हिमायतनगर शहरामध्ये नगरपंचायतीची सत्ता तुम्ही स्थापन केली, पण माझी जे खासदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांची या सत्तेमध्ये काही योगदान नाही, तर येणाऱ्या काळामध्ये हिमायतनगर शहराच्या विकासासाठी त्यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळत आहे कसं? माझी खासदार साहेब जे महाविकास आघाडीचे आहेत त्यांचं तुम्हाला योगदान मिळू शकते का? आज राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आणि राहिला प्रश्न प्रत्येक ठिकाणी परिस्थिती पाहून कार्यकर्त्याच्या आग्रहानुसार ज्या पक्षाने त्यांनी त्या ठिकाणी वैयक्तिक या ठिकाणी आपल्या हिमायतनगर पुरतंच काही झालं नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती घडली। आज जे सत्तेमध्ये आहेत शिंदे सेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा हे तिघं त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। त्यामुळं ठीक आहे, त्या निवडणूक होती, त्या ठिकाणी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी प्रत्येकाला इच्छा होती की संधी भेटली पाहिजे, जनतेने त्या ठिकाणी कौल दिला। निश्चित या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढे निश्चित त्या ठिकाणी एकूण एकाला सहकार्य करू। सर, आता हे निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तरी त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही निवडणूक लढवणार की असंच वेगवेगळ्या निवडणूक? मी नगरपंचायत नगरपालिकेची हदगावची निवडणूक लढवली। मी कार्यकर्त्याला विचारून काम करणारा कार्यकर्ता आहे, जनतेला विचारून काम करणारा कार्यकर्ता आहे। याच्या पुढे कार्यकर्ते जनते जे म्हणत त्या हिशोबाने। सर, एक शेवटचा प्रश्न, सध्यामध्ये लातूर शहरामध्ये विलासराव देशमुख यांचं खूप मोठं योगदान आहे, तरी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण यांनी असे सांगितले की लातूर शहरातून विलासराव देशमुख साहेबांचं नाव मिटवण्यात येईल, त्याबद्दल काय सांगणार? मला काय म्हणायचं, विलासराव देशमुख साहेब एक अदंग व्यक्तिमत्व होतं आणि नुसतं राज्यापुरतंच नाही तर देशामध्ये त्या व्यक्तिमत्वाची छाप होती, त्या व्यक्तिमत्वाचं काम होतं आणि असं एखाद्या
नेत्याबद्दल आणि खऱ्या अर्थाने तो लोकनेता होता आणि एखाद्या लोकनेत्याबद्दल असं उद्गार काढणं हे चुकीचं आहे. म्हणून त्या ठिकाणी जे उद्गार काढले ते आता उद्या माझ्या मते महानगरपालिका लातूरच्या निकालामध्ये तुम्हाला दिसून येईल. आपल्यासोबत माजी आमदार माधुराव पाटील जळगाव यांनी आज हिमायतनगर शहरातील पदवीधर सोहळ्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.